नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्म आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. RT 2026ची जी ॲडमिशन प्रोसेस आहे त्याच्याबद्दल आपण आज हा शॉर्ट्स बघणार आहोत. त्याच्या मी बऱ्याचशा सिरीज घेऊन आलेली आहे, पण ही सिरीज महत्त्वाची आहे कारण की जेव्हा तुम्ही RTचं ॲडमिशन घेता तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं असतं की डिस्टन्स किती आहे. तुमच्या घरापासून शाळेपर्यंतचं डिस्टन्स हे खूप महत्त्वाचं असतं आणि ह्याच्यावरतीच तुमचा फॉर्म अवलंबून असतो. तुम्ही जर ते डिस्टन्स बरोबर सिलेक्ट केलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होण्याची कारणं नसतात. तर आपण आज ह्याच्याबद्दल जाणून घेऊया. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. डिस्टन्स हे नक्की कसे मोजलं जातं ह्याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. जे डिस्टन्स मोजण्याचं पहिलं कारण आहे की 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर असेल तर आपल्याला लॉटरी लागण्याची सर्वात जास्त शक्यता असते. 1 किलोमीटर ते 3 किलोमीटरचं अंतर असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये दुसरी प्रायोरिटी असते. तर हे जे अंतर आहे ते कसं मोजलं जातं, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा घराचा पत्ता आणि जे स्कूल आहेत ते फायनल करणं गरजेचे आहेत. त्याच्यानंतर फॉर्म भरताना गुगल मॅपवरून आपल्याला आपला ॲड्रेस टाकणं खूप गरजेचं आहे. आधी 1 किलोमीटरच्या आतमधली जी शाळा असेल ती आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे. गुगल मॅपवरती नक्की कसं तुम्ही भरू शकता फॉर्म ह्याच्याबद्दलचा पण एक सविस्तर व्हिडिओ येणार आहे. तर नक्की ह्या सगळ्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन शॉर्ट्स येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि फॉर्म रिजेक्ट होण्याची प्रमुख कारणं काय हे पण मी नंतरच्या सिरीजमध्ये घेऊन येणार आहे. त्याच्यामुळे ह्या रीलला नक्की सेव्ह करा. हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.